ठीक आहे. तर 6वीचा आपण पार्ट 2 चालू करू. पार्ट 1 आपला झालेला आहे. तर पार्ट 2 मध्ये आपण फिजिक्स पाहू. ठीक आहे. तर त्यातला पहिला टॉपिक गती व गतीचे प्रकार. तर वस्तूचे ठराविक वेळेत एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी होत असलेले विस्थापन. ठीक आहे. यालाच आपण इंग्रजीमध्ये डिस्प्लेसमेंट म्हणतो. ठीक आहे. डिस्प्लेसमेंट. ठीक आहे. तर याला काय म्हणतो आपण, वस्तूची गती म्हणतो. तर एवढं लक्षात घ्यायचं. तर विस्थापन रिलेटेड आहे. ठीक आहे. म्हणजे व्हेलॉसिटी नाही येतं, तर काय आहे, डिस्प्लेसमेंट आहे. ठीक आहे. त्यानंतर गतीचे प्रकार, एक असते रेषीय गती आणि एक असते नैक रेषीय. ठीक आहे. तर समजा एखादी वस्तू एखाद्या सरळ दिशेने जात असेल, म्हणजे डायरेक्शन तिची चेंज होत नसेल, तर तिला काय म्हणतो आपण, रेषीय गती म्हणतो. ठीक आहे. म्हणजे एकाच रेषेत तिचे विस्थापन होत आहे. त्याच्यानंतर रेषीय एकसमान गती आणि रेषीय असमान गती. ठीक आहे. म्हणजे सारख्याच वेळेत सारखंच जर अंतर पार करत असेल तर आपण त्याला म्हणतो रेषीय एकसमान गती. आणि म्हणजे सरळ तर चालली, पण वेगवेगळा टाईम लागाला आहे. म्हणजे पहिले 10 किलोमीटर 5 मिनटात गेली आणि दुसरे 10 किलोमीटर 8 मिनटात गेली, तर मग ती रेषीय असमान गती झाली. ठीक आहे. नैक रेषीय म्हणजे कशी, जी एका सरळ रेषेत नसलेली, म्हणजेच कशी, आंदोलित गती, म्हणजे टो अँड फ्रो. म्हणजे आता हे जो काय मागं पुढं किंवा पेंडुलम झालं, तर ती कशी असते, नैक रेषीय गती. ठीक आहे. इथे एक्झाम्पल दिलेत, पक्षाच्या पंखाचा आकार खालवर होतो. ठीक आहे. त्याच्यानंतर शिवणयंत्र, जी काही सुई असते, तर ती पण तसंच मागं पुढं होते. म्हणजे टो अँड फ्रो ज्याच्यात होतं, तर त्याला आपण काय म्हणतो, नैक रेषीय गती. त्यानंतर वर्तुळाकार मार्गाने फिरणाऱ्या गतीला वर्तुळाकार गती, म्हणजे जे आपण याला सर्क्युलर मोशन म्हणतो. ठीक आहे. सर्क्युलर मोशन म्हणजे कशी, एका विशिष्ट ॲक्सिस, आता हे पंख्याचं हे ॲक्सिस झालं, तर ॲक्सिस भोवती पूर्ण पंखा फिरत असतो, तर त्याला काय म्हणतो आपण, सर्क्युलर मोशन म्हणतो. ज्या गतीमध्ये गतिमान वस्तू ठराविक वेळेनंतर एका विशिष्ट बिंदूतून पुन्हा जाते, त्या गतीला नियतकालिक गती म्हणतात. ठीक आहे. म्हणजे एकाच जागून ही सायकल आहे, तर या बिंदूतून ही किती वेळा पण जाते, त्याला काय म्हणतो आपण, नियतकालिक गती म्हणतो. ठीक आहे. त्यानंतर गतीला कोणती निश्चित दिशा नसते, अशा गतीला काय म्हणतो आपण, यादृच्छिक गती, म्हणजे इंग्रजीमध्ये काय म्हणतात, त्याला रँडम मोशन म्हणतात. काय म्हणतात, रँडम मोशन. रँडम मोशन कशाला म्हणतात, तिला विशिष्ट दिशा नसते, म्हणजे कुठं पण जाते, येडव्याकडं माणूस कसं म्हणजे पळतं, तर त्याप्रमाणे. ठीक आहे. तर त्याला आपण रँडम मोशन म्हणतो. त्यानंतर आता चाल बघू. चाललाच इंग्रजीमध्ये काय म्हणतात, स्पीड म्हणतात. काय म्हणतात, तर स्पीड म्हणतात. स्पीडचा फॉर्म्युला काय, तर डिस्टन्स अपॉन टाईम. म्हणजेच डिस्टन्स म्हणजे काय, तर पार केलेले अंतर भागिले तर ते अंतर पार करण्यासाठी किती वेळ लागतो, तर याला काय म्हणतो आपण, चाल म्हणतो. ठीक आहे. स्पीड. आणि व्हेलॉसिटीमध्ये काय येईल, डिस्टन्सच्या जागी काय येईल, डिस्प्लेसमेंट येईल. काय येईल, डिस्प्लेसमेंट येईल. एवढं लक्षात ठेवायचं. तर याचं युनिट काय, किलोमीटर पर हावर जर मोठ्यामध्ये कन्वर्ट केलं, आणि जर किलोमीटरचं मीटरमध्ये गेलं, तर मग तासाचं आपल्या सेकंद, म्हणजे मीटर पर सेकंद. ठीक आहे. असं. तर हे झाली आपली स्पीड. हां, आता हे आपल्याला जे 7वी 8वीत जे याचं अपडेट येईल, म्हणजे डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, व्हेलॉसिटी म्हणजे काय, तर ते आपण तिथंच पाहू. ठीक. तर पुढचा टॉपिक आहे फोर्स. ठीक आहे. बल आणि बलाचे प्रकार. आता कोणती वस्तू म्हणजे स्वतः चेंज होत नाही, तिच्यात वस्तू हलण्यासाठी बलाची आवश्यकता असते. ठीक आहे. आणि गतिमान वस्तूची दिशा बदलण्यासाठी, तिला थांबवण्यासाठी बलाचा वापर, म्हणजे स्टॉप जरी करायचं असेल तरी बल लागते, आणि जर तिला ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जर जायचं असलं तर पण त्याला बलच लागते. ठीक आहे. आता बलाचे प्रकार, एक असते स्नायुबल, म्हणजे आपण जे लावतो, तर याप्रमाणे वजन उचलणं वगैरे, गाडी ढकलणं, काही पण करणं, तर त्याला आपण स्नायुबल म्हणतो. यांत्रिक बल म्हणजे काय, जे मशीनच्या साहाय्याने केलं जातं, त्याला आपण काय म्हणतो, यांत्रिक बल म्हणतो. ठीक आहे. तर याच्यात काही लॉजिक नाही थोडं. गुरुत्वीय बल म्हणजे काय, आपल्या पृथ्वीचं जे असते, पृथ्वीचे बल लावून वस्तूंना आपल्याकडे खेचते, तर त्याच आपण गुरुत्वीय बल म्हणतो. आपल्या इथं किती आहे, 9.8. ओके, 9.8 गुरुत्वीय बल. त्यानंतर गुरुत्वाकर्षणाचा शोध आयझॅक न्यूटन यांनी कितव्या शतकात लावला, असा एकदा क्वेश्चन होता, तर ते 17व्या शतकात लावलेलं आहे. ठीक आहे. कितव्या शतकात लावला, तर 17व्या शतकात. हे एवढं पॉईंट लक्षात ठेवा. ठीक आहे. बाकी ते शेप वगैरे ते पलटे डोक्यावर, ते काही लक्षात ठेवायची गरज नाही. हां, ठीक आहे. गुरुत्वाकर्षण. त्याच्यानंतर वस्तूची चुंबकीय बल. कोणतं बल, चुंबकीय बल. चुंबकामुळे लावल्या गेलेल्या बलाला चुंबकीय बल म्हणतात. आता चुंबक जे असतं, तर त्याच्यात 2 पोल असतात, म्हणजे ठीक आहे, 2 ध्रुव असतात. एक असतं नॉर्थ आणि एक असतं साऊथ.
म्हणजे उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव, ठीक आहे. आणि जर चुंबकाला आपण जर असं कट केलं तर असं होणार नाही की इकडे नॉर्थ गेले आणि इकडे साऊथ गेलं. पुन्हा या छोट्या चुंबकाचे काय होतात, इकडे साऊथ आणि इकडे नॉर्थ, म्हणजे त्याचे डबल याला कट केलं आपण तर पुन्हा तसंच, म्हणजे चुंबकाचे 2 पोल चुंबकापासून वेगळे करता येत नाही, ठीक आहे. हे एक महत्त्वाचं पॉईंट आहे, ठीक आहे. त्याला किती पण छोटं करा तुम्ही तर त्याला नेहमी 2 पोल असतीलच, ठीक आहे. त्यानंतर घर्षण बल, घर्षणालाच आपण फ्रिक्शनल फोर्स म्हणतो. तर फ्रिक्शनल फोर्स जे असतो तर त्याच्यामुळेच आपण जमिनीवर चालू शकतो वगैरे, पडत नाही काही नाही. इथं एक्झाम्पल दिले कॅरमचं, जे पावडर टाकतो आपण, मग पावडर टाकल्याने काय होतं तर ते फ्रिक्शनल फोर्स कमी होतं आणि जर घर्षण बल कमी झालं तर मग ती स्लिप होती गोष्ट जास्त, मग त्याच्यामुळे ते स्ट्रायकर जे असतं तर ते जास्त वेगानं जातं, ठीक आहे. मग बरं का जातं जास्त वेगानं, तर घर्षण बल तिथं आपण पावडरच्या माध्यमातून कमी केलं जातं, ठीक आहे. इथं केळावून पडताना माणूस दिलेला आहे तर ते पण सेम लॉजिक, तर फ्रिक्शनल फोर्स कमी झाला तर ते सरकतो, ठीक आहे. त्यानंतर स्थितिक विद्युत बल, ठीक आहे, म्हणजे त्याला आपण इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स म्हणतो. तर इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स जे असतो तर ते घर्षणामुळे रबर, प्लॅस्टिक, इबोनाइट यासारख्या पदार्थावर म्हणजे विद्युत भार तयार होतो, ठीक आहे, इलेक्ट्रिक चार्ज तयार होतो. आणि मग अशा जे चार्ज तयार होतो मग त्यालाच ज्याच्यात असा चार्ज तयार होतो त्याला आपण काय म्हणतो, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स म्हणतो, ठीक आहे. एकत्रित बल याचं काही नाही आहे तेवढं, ठीक आहे. एकदम बेसिक आहे 6वी म्हणजे, पण आपल्याला आता पहिल्यापासून जायचं म्हटल्यावर सगळ्या गोष्टी माहीत पाहिजे, ठीक आहे. त्यानंतर पुढचा टॉपिक कार्य आणि ऊर्जा, ठीक आहे. आपण त्याला म्हणतो वर्क अँड एनर्जी, ठीक आहे. आता कार्य म्हणजे काय, काम करण्याची तुमची क्षमता, ठीक आहे. कार्य करण्याच्या क्षमतेला काय म्हणतात, ऊर्जा म्हणतात, ठीक आहे. द कॅपॅसिटी टू डू वर्क इज कॉल्ड ॲज एनर्जी, ठीक आहे. कार्य आणि ऊर्जा ही एकके सारखीच आहेत. मग काय आहे त्याचं एकक, तर जूल आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे. जूल, ठीक आहे. जेवढं बेसिक आहे ते इथंच पाठ करून टाका, म्हणजे पुढे आपण जसं जाऊ तर तसं आपल्याला मग ते अवघड जाणार नाही, ठीक आहे. आता काय पाठ केलं आपण, तर कार्य आणि ऊर्जा या दोघांचे युनिट एकच आहे आणि ते काय आहे, जूल आहे, ठीक आहे. आता ऊर्जेची रूपं, आता ऊर्जा जी असते एक असते स्थितीज ऊर्जा असते आणि एक असते गतिज ऊर्जा असते, ठीक आहे. स्थितीज ऊर्जा म्हणजे काय, समजा आपण एखादी स्प्रिंग आहे, आता स्प्रिंगला जर आपण दाबलं तर तिच्या स्थितीज ऊर्जा निर्माण होते. मग ते कसं कळतं आपण स्थितीज झाली, तर ती एकदम सोडायची तर ती उसळते, तर त्याला आपण काय म्हणतो, स्थितीज ऊर्जा. तर तिचा फॉर्म्युला mgh. एम म्हणजे काय, मास, जी म्हणजे काय, ग्रॅव्हिटी, आणि एच म्हणजे काय, हाईट, ठीक आहे. तर त्याला म्हणतो आपण हाईट. समजा आता एखादं अशी टाकी असते गल्लीत बघा अशी, आणि ती एकदम उंच बांधलेली असते, का तर त्याच्यात स्थितीज ऊर्जा सामावलेली असते. मग त्याला असे पाईप असे खाली जोडलेले असतात. मग जी स्थितीज ऊर्जा सामावलेली असते तर हे पाईपचा जर आपण वॉल चालू केला तर एकदम प्रेशरनं पाणी येतं इकडं, तर ठीक आहे. मग स्थितीज ऊर्जेचं रूपांतर कशात झालं, गतिज ऊर्जेमध्ये झालं, ठीक आहे. तर mgh याचा फॉर्म्युला लक्षात ठेवून टाका, ठीक आहे. त्याच्यानंतर गतिज ऊर्जा. आता गतिज ऊर्जा कशी, मग आता सांगलं जे स्पीडमध्ये असते त्याला आपण काय म्हणतो, गतिज ऊर्जा. समजा बॉल वर फेकला आपण तर ते गतिज ऊर्जा वाढत जाते त्याच्यात, ठीक आहे. आणि मग पुन्हा खाली येताना पुन्हा वाढत जाते, ठीक आहे. वर फेकला तर कमी होत जाते, सॉरी इनिशियली जास्त असते, ठीक आहे. आता गतिज ऊर्जाचा फॉर्म्युला काय, 1/2 mv², ठीक आहे. v म्हणजे काय, व्हेलॉसिटी आहे, ठीक आहे. m म्हणजे काय, मास, ठीक आहे. यांत्रिक कार्य करण्यासाठी आपल्या वापरल्या जाणाऱ्या ऊर्जेला यांत्रिक ऊर्जा असे म्हणतात. स्थितीज ऊर्जा आणि गतिज ऊर्जा, यांत्रिक ऊर्जेचे 2 प्रकार, ठीक आहे. हे दोन्ही प्रकार आपण समजून सांगले व्यवस्थित, ठीक आहे. त्यानंतर उष्णता ऊर्जा, जे आपली काय हीट असते. त्यानंतर प्रकाश ऊर्जा, जे आपला लाईट असतो. ध्वनी ऊर्जा, जे आपण बोलतो ते पण व्हायब्रेशनच्या मार्फत तयार होतो. रासायनिक ऊर्जा, त्यालाच आपण केमिकल एनर्जी म्हणतो, ठीक आहे. जे काय केमिकल एनर्जीमधून भेटते त्याला आपण रासायनिक ऊर्जा म्हणतो, ठीक. यांत्रिक, उष्णता, प्रकाश, ध्वनी, रासायनिक, विद्युत इत्यादी हे काय ऊर्जेचे विविध रूपे आहेत, ठीक. म्हणजे फक्त इंट्रोडक्शन दिलेलं आहे 6वीमध्ये, बाकी काही नाही. ऊर्जेचे रूपांतर, ठीक आहे. विद्युत ऊर्जेचे रूपांतर, बल्ब म्हणजे जर आपण लावला तर आपण त्याचं विद्युत ऊर्जेचं रूपांतर कशात केलं, प्रकाश ऊर्जेत म्हणजे लाईटचं केलं, म्हणजे इलेक्ट्रिकचं कशात केलं, लाईट एनर्जीमध्ये, ठीक आहे. पंखा जर चालू केला तर मग ते स्पीडनं फिरतो ना, मग त्याचं रूपांतर कशात झालं, विद्युत ऊर्जेचं गतिज ऊर्जेत झालं, ठीक आहे. आणि जर टेप म्हणजे एखादी आपण टी व्ही चालू केली, ठीक आहे, मग त्याचं रूपांतर कशात झालं, ध्वनी म्हणजे जर गाणे वगैरे लावले तर ते कशात झालं, विद्युत ऊर्जेचं रूपांतर ध्वनी ऊर्जामध्ये झालं, ठीक आहे. आणि ओव्हन लावल्यास तर ते काय उष्णता तयार होते, किंवा ओव्हन किंवा शेगडी, तर त्याचं आपण रूपांतर विद्युत ऊर्जेचं हीटमध्ये केलं, ठीक आहे. तर ऊर्जा काय करता येते, एका रूपांतर दुसऱ्या रूपात कन्वर्ट करता येते. सूर्य हा ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. त्यानंतर ऊर्जा स्रोत, आता हे महत्त्वाचं आहे. एक पारंपरिक असतं, त्यालाच आपण अनवीनीकरणीय म्हणजे रिपीट तयार न करता येणारी, म्हणजे दिवसेंदिवस आपण वापरत आलेली, त्याला आपण पारंपरिक म्हणतो, ठीक आहे. हे म्हणजे जास्त क्लिअर करून ठेवायचं.
ठीक आहे. तर ते कोणती जीवाश्म इंधने जशी पेट्रोल, डिझेल, नैसर्गिक वायू इत्यादी आपण खूप काळापासून वापरत आलेलो आहे. ठीक आहे. मग आता यांचा आपला स्रोत संपत चाललेला आहे, त्याच्यामुळे आपण कशाकडे वळलो तर नवीनीकरणीय ऊर्जा म्हणजे सौर ऊर्जा वगैरे त्याच्याकडे, त्यालाच आपण अपारंपरिक ऊर्जा म्हणतो. ठीक आहे. मग हे कशी असते, रिन्युएबल असते म्हणजे पुन्हा तयार करता येते. मग त्या बेस्ट एक्झाम्पल आहे सौर ऊर्जा. ठीक आहे. सौर ऊर्जा. पवन ऊर्जा एक येते, जे वाऱ्याच्या सहाय्याने ऊर्जा तयार केली जाते. ठीक आहे. त्याच्यानंतर सागरी ऊर्जा, लाटाच्या सहाय्याने जे ऊर्जा तयार केली जाते आपण त्याला सागरी ऊर्जा म्हणतो. जलविद्युत ऊर्जा, आता जलविद्युत ऊर्जामध्ये काय केलं, असं डॅम बांधलं जातं. ठीक आहे. आणि डॅमच्या पुढे एक टर्बाईन लावलं जातं. टर्बाईन म्हणजे पंखा. ठीक आहे. आणि मग ते त्या पाण्याच्या प्रेशरच्या सहाय्याने ते पंखा फिरतो आणि त्याच्यामार्फत इकडे इलेक्ट्रिसिटी जनरेट केली जाते, त्यालाच आपण जलविद्युत केंद्र म्हणतो. ठीक आहे. त्यानंतर समुद्रातील लहरीपासून मिळणारी ऊर्जा. त्यानंतर अणुऊर्जा. आता अणुऊर्जा म्हणजे आपली युरेनियम वगैरे त्याच्यापासून जी ऊर्जा भेटते, म्हणजे जे काही रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट आहेत, युरेनियम झालं, प्लुटोनियम झालं, थोरियम झालं, तर त्याच्यापासून आपल्याला काय भेटते, अणुऊर्जा भेटते. ठीक. ही खूप म्हणजे खूप कमी साधनापासून एकदम जास्त ऊर्जा भेटत असते. युरेनियम, थोरियम, जडमूलद्रव्यातील अणूच्या विघटनातून मिळालेल्या उष्णतेचा वापर करून वीज निर्मिती केली जाते. ठीक आहे. त्याच्यानंतर हरित ऊर्जा. हरित ऊर्जा म्हणजे अशी ऊर्जा म्हणजे तिचा काय कलर हरित नसतो, सिंपल हरित ऊर्जा म्हणजे अशी जी पर्यावरणपूरक असते. ठीक आहे. पर्यावरणाचा ऱ्हास न होता किंवा पोल्युशन न करता जी ऊर्जा तयार होते तिला आपण हरित ऊर्जा म्हणतो. ठीक आहे. त्यानंतर साधी यंत्र. आता याच्यात तर काही नाही, एक जनरल म्हणजे एकदम सिंपल आहे. स्क्रू काय, हे काय, ते काय. आर्किमिडीज. आता हे आर्किमिडीजचा स्क्रू आहे. ठीक आहे. आपण तिकडे तर एक प्रिन्सिपल पण बघतो आर्किमिडीजचं, म्हणजे समजा एखादा बात आहे, समजा हे पूर्ण असं भरलेलं पाण्याने. ठीक आहे. तर याच्यात जर आपण हात टाकला तर पाणी आपलं खाली उसळतं. ठीक आहे. म्हणजे का, तर आपल्या जितकी हाताची जागा आहे तर तितकंच पाणी बाहेर फेकलं जातं. ठीक आहे. तर हे एक तत्त्व तिकडं आहे, पण आता इथं जे दिलं आहे ते आर्किमिडीज स्क्रू दिला आहे. ठीक आहे. म्हणजे हे जसं जसं फिरतो तसं याचं पाणी वर आलं जातं. ठीक आहे. या आर्किमिडीज स्क्रू म्हणतात. ठीक आहे. ही नळी 45 कोनात असते. ठीक आहे. कोएमसिकवाला तर लक्षात ठेवा किती 45 डिग्रीमध्ये राहते. ठीक आहे. पाचर ते माहीत असेल, हे काही नाही, आणि माहीत नसलं तरी काही नाही. तरप. तरप म्हणजे काय, हे असा मोठा जर दोंडा आपल्याला उचलत नसेल तर त्याच्या अलीकडे छोटा दोंडा लावून अशी इथं लाकूड लावायचं, लाकूड किंवा गजाळी, लाकूड मोडून जाईल आणि हे या साईडला याला पुशअप करायचं, तर दोंडा जे असतो ते पुढे ढकलला जातो, त्याला आपण तरप म्हणतो. ठीक आहे. त्याचे वेगवेगळे प्रकार. तर हे काय आपल्याला असलं पडत नाही, आपल्या कामाचं नाही. कप्पी. कप्पी काला म्हणतात, जे हिरीवर असतं बघा, असे दोरीच्या माध्यमातून खाली याला बकेट बांधलेलं असतं, तर याला आपण काय म्हणतो, कप्पी म्हणतो. ठीक आहे. चाक किंवा आस हे आकाशपाळणा दिलेलं आहे, यांत्रिक निगा, तर हे काही कामाचं नाही आहे. ठीक आहे. त्यानंतर ध्वनी. आता ध्वनी महत्त्वाचा आहे, पण 6वीत काही जास्त एक्सप्लेन केलेलं नाही. ध्वनी निर्माण होण्यासाठी कंपने एकदम महत्त्वाचे आहेत. ठीक आहे. आणि ते कंपने पार्टिकलच्या माध्यमातून होत असतात. ठीक आहे. एक पार्टिकल म्हणजे समजा असे पार्टिकल जवळजवळ असतात, मग हे पार्टिकल याला पुश करतो आणि पुन्हा आपल्याच जागेवर येऊन बसतो. ठीक आहे. पार्टिकल पुढे जात नसतो, मग हे पार्टिकल याला पुश करणार, हे पार्टिकल याला पुश करणार, असं म्हणून ध्वनीची निर्मिती होते. ठीक आहे. ध्वनिशास्त्र. ध्वनी, नाद, आवाजाची निर्मित प्रसारणं यामध्ये म्हणजे जे काही इन्फॉर्मेशन घेतो त्याला ध्वनिशास्त्र म्हणतो. ठीक आहे. ध्वनीची तीव्रता, ध्वनी कशामध्ये मोजतात तर डीबीमध्ये मोजतात. ठीक आहे. हे एवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. हे स्वरयंत्र दिलेले आपल्या जे गळ्यात असतं, तर एवढं लक्षात ठेवायचं. पुरुषांचं थोडं मोठं असतं, 20 mm असतं, आणि स्त्रियाचं 15 mm असतं. ठीक आहे. आणि पीच कोणाची जास्त असते म्हणलं तर ती फिमेलची जास्त असते म्हणायचं. ठीक आहे. ध्वनी कसा ऐकू येतो तर ध्वनीसाठी माध्यमाची आवश्यकता असते. ठीक आहे. ध्वनी प्रसारणासाठी माध्यमाची आवश्यकता असते, म्हणजे मीडियम लागतं. ठीक आहे. म्हणजेच आता चंद्रावर आपण जर बोलल्या तर ऐकू जाईल का कोणाला तर नाही जाणार, का तर तिथं माध्यम नाही आहे. ठीक आहे. कारण ते पूर्ण व्हॅक्यूम आहे, निर्वात पोकळीमध्ये ध्वनी ऐकू येत नाही, ते MCQ आहे. ठीक आहे. गोंगाट म्हणजे म्हणजे असं अनकंट्रोल्ड जर गोंधळ असेल तर त्याला आपण काय म्हणतो, नॉईस म्हणतो. ठीक आहे. मग ध्वनी प्रदूषणावर उपाय, मग कारखाने वगैरे ते वस्तीपासून दूर राहावा असं तसं, ते काही कामाचं नाही. ध्वनी निर्मितीसाठी कंपनाची आवश्यकता असते, ध्वनी प्रसारणासाठी माध्यमाची आवश्यकता असते. ध्वनी हा स्थायू, द्रव्य, वायू आणि याच स्पीडनं, म्हणजे सगळ्यात जास्त स्पीड सॉलिडमध्ये असते, त्याच्यानंतर लिक्विडमध्ये असते, त्याच्यानंतर गॅसमध्ये असते. सगळ्यात जास्त स्पीड सॉलिडमध्ये असते. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रकाश आणि छायाचित्र. ठीक. तर प्रकाश याच्यात काही तेवढं असं डिटेल दिलं नाही, आपण बेसिक थोडं पाहू. प्रकाशाचे परावर्तन. प्रकाश स्रोतापासून वस्तूवर पडणारी प्रकाश किरणे वस्तूच्या पृष्ठभागापासून परत फिरतात, याला प्रकाश परावर्तन. म्हणजे समजा इथं जर लाईट पडला तर असा रिफ्लेक्शन होतं, तर त्याला परावर्तन म्हणतात. ठीक आहे.
आता चंद्रप्रकाश, चंद्राला स्वतःचा प्रकाश नसतो, पण ते सूर्याचा जे प्रकाश जे असतो ते चंद्रावर पडतो आणि ते आपल्याला रिफ्लेक्ट करतो, ठीक आहे, त्याला आपण चंद्रप्रकाश म्हणतो, ठीक आहे. एकदम बेसिक आहे, पण करायला तर स्टार्टिंगपासून केलेलं कधी पण, कारण याच्यावर पण खूप MCQ तयार होतात, ठीक आहे. सूर्यतपकिडी, आता आपल्याला हे कुठे पाहायला मिळत नाही सूर्यतपकिडी. एखाद्या वस्तूच्या सूर्यप्रकाशातील छायेचे मात्रा दिशा, म्हणजे समजा आता एक एक्झाम्पल सांगतो. आता समजा इथं असं लाकूड उभं केलेलं आहे, ठीक आहे. समजा इथं सूर्य आहे, तर याची सावली कुठं पडेल, इथं पडेल, ठीक आहे. मग सूर्य इथं आला तर सावली स्वतः लाकडावर पडेल, आणि सूर्य जर इकडं आला तर सावली या साईडला पडेल, ठीक आहे. मग त्याच्यानुसार टाईम झोन केलेले असतात, ठीक आहे. म्हणजे आता इथं उजेड किती, इथं कधी पडली सावली तर त्याच्यानुसार किती वाजले, तर त्याला आपण काय म्हणतो सूर्यतपकिडी. आणि हे कुठे जंतर मंतर नवी दिल्ली इथे अशा प्रकारचं एक क्लॉक आहे, ठीक आहे. त्यानंतर CV रमन नावाचे एक सायंटिस्ट होते. 28 फेब्रुवारी 1928ला त्यांनी शोध लावला. कशाचा तर प्रकाशाचे विकिरण, म्हणजे स्कॅटरिंग ऑफ लाईट, त्यालाच आपण रमन इफेक्ट म्हणतो, ठीक आहे. 1987 पासून 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. ते त्यांचा जन्मदिवस आहे, ठीक आहे. 28 फेब्रुवारी. आता हे आपण काल एक आपला दिवस गेला कोणता, 16 सप्टेंबर ओझोन डे, ठीक आहे. आणि आज कोणता पाठ करायचा, 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन, ठीक आहे. दोन्ही पेपरचे PYQ आहेत, ठीक आहे, ते दोन्ही दिवस, ठीक आहे. आयझॅक न्यूटन यांनी मग त्यांनी काय केलं, असं 7 कलरची अशी भिंगरी तयार केली आणि तिला जर पूर्ण गोल फिरवलं तर त्याला एकच कलर दिसला, ते म्हणजे कोणता, व्हाईट. तर त्यांनी त्याला न्यूटन तपकिडी म्हटलं, ठीक आहे. त्यानंतर प्रकाश उत्सर्जनाचे पदार्थ, आणि प्रकाशाचे उत्सर्जन करणारा पदार्थ म्हणजे त्याचे उगम स्रोत हे काही नाही, सूर्य, तारे वगैरे त्याच्यापासून आपल्याला प्रकाश भेटत असतो, ठीक आहे. तर पुढचा टॉपिक आहे आणि शेवटचा टॉपिक चुंबकत्व, ठीक आहे. आता चुंबक म्हणजे काय, मॅग्नेट, ठीक आहे. तर लोखंड, निकेल आणि कोबाल्ट हे तिन्ही शब्द पाठ करायचे, ठीक आहे. लोखंड, निकेल आणि कोबाल्ट यांच्यापासून ते बनलेलं असतं. आणि मग ते काय करतं, जे काय मॅग्नेटिक वस्तू असतात ते आकर्षित केल्या जातात, ठीक आहे. चुंबकीय पदार्थ म्हणजे चुंबकाला चिटकणारे, आणि अचुंबकीय म्हणजे लाकूड म्हणजे चुंबकाला न चिटकणारे. मॅग्नेस नावाचा एक माणूस होता, मग ते असा बसला होता एका दगडावर, मग त्याची जी काठी होती ती त्याच्या हातात, तर तिला म्हणजे असं काही पदार्थ चिटकून बसले होते, ठीक आहे. मग ते तिथं मॅग्नेटचा शोध लागला म्हणतात, आणि मग त्याच्या नावावरून ते मॅग्नेटाईट असं नाव पडलेलं आहे, ठीक आहे. त्यानंतर चुंबक नैसर्गिक, आता हे राज्यसेवेचा PYQ आहे, ठीक आहे. तर चुंबकाला काय म्हणतात, नॅचरली लोडस्टोन म्हणतात, म्हणजे ज्या खडकाला काय म्हणतात, लोडस्टोन म्हणतात. आणि त्याचा फॉर्म्युला काय, चुंबकाचा Fe2O3, ठीक आहे, हे महत्त्वाचं आहे, Fe2O3. त्यानंतर चुंबकाचे उत्तर दिशेला असते आणि दक्षिण टोक दक्षिण दिशेला असते. चुंबकीय बल वस्तूच्या 2 टोकाकडे म्हणजे ध्रुवाकडे एकवटलेले असते, ठीक आहे. म्हणजे चुंबकाचं बल कुठं जर समावलेलं असेल तर त्याच्या पोलकडं असतं, ठीक आहे. आणि आपण पाहिलं प्रत्येकाला 2 पोल असतात, ठीक आहे. एका चुंबकाचे 2 भाग केल्यास मग हे पण सांगलो मी तुम्हाला, म्हणजे सेपरेट त्याचे 2 पोल तयार होतात, म्हणजे 2 पोल कट करता येत नाही, ठीक आहे. चुंबकाच्या सानिध्यात चुंबकाचे पदार्थ नेल्यास त्याला पण चुंबकत्व प्राप्त होते. समजा आपण एखाद्या लोखंडाला जर चुंबक लावलं आणि मग पुन्हा काही असं 2-3 सेकंद तर चुंबक जर काढलं तरी आपण त्याला दुसरी वस्तू चिटकते, तर त्याला काय होतं, चुंबकत्व प्राप्त होतं थोड्या वेळासाठी, ठीक आहे. चुंबकाच्या सजातीय ध्रुवामध्ये प्रतिकर्षण असते, म्हणजे जर आपण इथं जर असं केलं, इथं साऊथ पोल आणि दुसऱ्या चुंबकाचा इथं पण साऊथ पोल केलं तर हे म्हणजे रिफ्लेक्शन करते, म्हणजे जवळ येत नाही, ठीक आहे. पण नॉर्थ साऊथ जर केलं तर ते लगेच चिटकून बसतं, ठीक आहे. हे एक महत्त्वाचं आहे. मग हे लाईटच्या माध्यमातून तयार केलेलं निकेल, कोबाल्ट आणि लोह याच्या मिश्रणापासून चुंबक बनवतात, ते आपल्याला माहिती आहे, आपण पाहिले ते. मायकल फेराडे या शास्त्रज्ञांनी चुंबकाच्या सहाय्याने वीज निर्मिती तंत्र विकसित केलेले आहे, ठीक आहे. त्यानंतर मॅगलेव ट्रेनमध्ये म्हणजे जे काही पटरी असते तर ते आदर ट्रेन चालतात, तर ते आपण पाहिलं ना आता नॉर्थ पोल साऊथ पोल म्हणजे साऊथ किंवा नॉर्थ, तर ते रिफ्लेक्शन करून ते आदर ट्रेन चालवली जाते, ठीक आहे. मग चुंबकत्व कसे नष्ट होते, तर याच्यावर पण एक बार PYQ आहे. तर त्याला जर गरम केलं तर ते नष्ट होते, हे एवढं लक्षात ठेवायचं. फेकून दिलं, आपटलं, हे दिले म्हणून लक्षात ठेवा. पण सगळ्यात बेस्ट सोर्स कोणता, त्याला हीट करायचं, ठीक आहे, हीट करायचं, तर त्यात चुंबकत्व निघून जाईल. लोह, निकेल, कोबाल्टपासून चुंबकीय धातू आहेत, दक्षिणोत्तर स्थिर राहणे वगैरे ते, ठीक आहे. थँक्यू सो मच. ते लास्टचा टॉपिक राहिलेला आहे. तर ते लगेच घेऊन टाकू आपण. विश्वाचे अंतरंग, ठीक आहे, याच्यात काही तेवढं नाही. तर जी दिशाली ती आपली आकाशगंगा आहे.
ठीक आहे, आणि सर्वात जवळची आपली देवयानी, ठीक आहे. आपली आकाशगंगा आणि आपल्या बाजूची सर्वात जवळची कोणती, आपलीचं नाव आहे मंदाकिनी आणि आपल्या जवळचीचं नाव काय, देवयानी, ठीक आहे. आकाशगंगाचे प्रकार पडतात चक्राकार, लंबवर्तुळाकार, अवरुद्ध आणि अनियमित, ठीक आहे. एडविन हबल नावाचा एक वैज्ञानिक आकाशगंगेच्या बाहेर इतर दीर्घिका असल्यास स्पष्ट केले. नासा संस्थेने 1990 साली हबल दुर्बीण पृथ्वीच्या कक्षेत सोडली, ठीक आहे, ताऱ्याचा शोध घेण्यासाठी. हे पण एकदम महत्त्वाचं आहे. तारे जे असतात तर त्याचं सामान्यतः पृष्ठभागाचं तापमान जे असतं तर ते 3500 डिग्री सेल्सिअस ते 50,000 डिग्री सेल्सिअस, ठीक आहे, या रेंजमध्ये असतं. सूर्यसदृश तारे असतात, तांबडे राक्षस तारे, महाराक्षस तारे, जोड तारे, हे काय आपल्याला तेवढं काही कामाचं नाही. खाली चार्ट आहे त्याच्यासाठी मी हे टॉपिक हायलाईट करून ठेवलेला आहे. तर सूर्य, ठीक आहे, सूर्य जे आहे आपल्या पिवळ्या रंगाचा तारा आहे, आपल्याला दिसतो तसा. त्याच्या पृष्ठभागाचे तापमान 60,000 डिग्री सेल्सिअस आहे आणि त्यात 13 लाख पृथ्व्या मावतात, ठीक आहे. तर एवढा मोठा सूर्य आहे. सूर्याचा व्यास किती आहे, 13,92,000, ठीक आहे, किलोमीटर एवढा त्याचा व्यास आहे. हां, या चार्टसाठी मी हे हायलाईट करून ठेवलं होतं. या टॉपिकमध्ये हे चार्टच महत्त्वाचं आहे, ठीक आहे. तर याच्यावर क्वेश्चन पण आहे, हे PYQ आहे तुमचा, ठीक आहे. बुध ग्रह, ठीक आहे. आज सिरियलनं जर लावला आपण सर्वात पहिल्यांदा बुध, त्यानंतर शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून, ठीक आहे. आता उपग्रहाची संख्या शुक्रापर्यंत नाही, पृथ्वीला एकही सगळ्याला माहिती आहे, सगळ्या गावाला माहीत झाली ती. मंगळाला 2 हे पण माहीत आहे, फोबोस आणि डेमोस, ठीक आहे. मग गुरु 64, शनी 33, युरेनस 27 आणि नेपच्यून 13, ठीक आहे. आता परिभ्रमण आणि परिवलन म्हणजे स्वतःभोवती फिरणं आणि परिभ्रमण म्हणजे दुसऱ्या भोवती फिरणं, ठीक आहे. तर परिभ्रमण म्हणजे बुधला सूर्याभोवती फिरायला किती वेळ लागतो, तर 88 दिवस लागतात. शुक्रला लागतात 225 दिवस, ठीक आहे. पृथ्वीला लागतात सगळ्याला माहिती आहे 365 दिवस लागतात. मंगळला 1.88 वर्ष, गुरुला 11 वर्ष जवळपास लक्षात ठेवायचं. शनीला 29 वर्ष, युरेनसला 84 वर्ष आणि नेपच्यूनला 164 वर्ष लागतात, ठीक आहे. हां, मग हे म्हणजे जनरल आहे, याच्यात काही तेवढं नाही. बुध हा सर्वात जवळचा तारा आहे. शुक्र जे आहे तर सर्वात म्हणजे तेजस्वी तारा कोणता, तर ते शुक्र आहे, तप्तग्रह पण म्हणतो आपण त्याला. आणि शुक्र आणि जे काही युरेनस आहे ते दोघं म्हणजे पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतात. मग बाकी जे कसे फिरतात, पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत असतात, ठीक आहे. शनी जे असतो तर त्याची घनता एकदम कमी आहे, ते म्हणजे एक वाक्य लक्षात ठेवायचं. गुरु जे आहे तर ते सर्वात मोठा ग्रह आहे, ठीक आहे, सर्वात मोठा ग्रह गुरु आहे, ठीक आहे. पृथ्वीला चुंबकत्व वगैरे आहे ते पृथ्वी सगळ्यात माहीत आहे, ठीक आहे. युरेनस याचा सगळ्यात कलेला असं आहे म्हणून ते गरंगळ्यासारखा दिसतो आपल्याला. नेपच्यून हा सर्वात शेवटचा आहे, ठीक आहे. तर त्याच्यानंतर लघुग्रह कुठं होतं, मंगळ आणि गुरु ग्रह याच्या दरम्यान एक पट्टा आहे तर त्याला आपण लघुग्रह म्हणतो, ठीक आहे. आणि बटुग्रह म्हणजे कोणता, जे प्लुटो जे आता त्याला ग्रहाचा दर्जा भेटत नाही, ठीक आहे. प्लुटोला एक फेरी मारण्यात 248 वर्ष लागतात, ठीक आहे. आणि परिवर्तनाला 6.34 दिवस लागतात. धूमकेतू जे हॅलेचा धूमकेतू 1910ला 1986ला, ठीक आहे, आलता आणि ते दर 76 वर्षांनी येतो. किती, दर 76 वर्षांनी येतो, ठीक आहे. त्यानंतर उल्का म्हणजे काय, समजा आता एखादा दगड आहे मोठा तर ते जर पृथ्वीवर येत असेल आणि ते येताना वातावरणात जर ते जळून राख झाला तर त्याला आपण उल्का म्हणतो. पण एकदम मोठा दगड आला तर त्याचा वातावरणात पूर्ण जळू शकला नाही, खाली काही पडला, ठीक आहे. तर खाली जर पडला, आता हे लोणार सरोवराचं बेस्ट एक्झाम, खाली पडला तर त्याला अश्नी म्हणतात, ठीक आहे. मग या अश्नी अपघातानंच आपलं लोणार सरोवर जे बुलढाण्याचं आहे तर ते तयार झालेलं आहे, ठीक आहे. तर थँक्यू सो मच. तर हे आपलं 6वी कंप्लीट झालं. आता नंतर आपण 7वी पण कवर करून घेऊ अशा प्रकारे. थँक्यू.